राज्यामध्ये गेल्या 2 वर्षात घडलेल्या नाट्यपूर्ण राजकीय घडामोडींमुळे यंदाची लोकसभा निवडणूक इंटरेस्टिंग झाली आहे। त्यात काही मतदारसंघातल्या लढाईला भावनिक कौटुंबिक किनार आहे। महाराष्ट्रातली अशीच एक लढत सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरतेय। कुठे होतीये ही लढाई, कोण कुणाविरुद्ध उभं ठाकलंय, जाणून घेण्यासाठी आता पाहूयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट। आता माझा परिवार सोडून अख्खा माझा राहिलेला परिवार माझ्या विरोधात फिरतोय। पायाला भिंगरी बांधल्यासारख्या सभा घेत आहे। प्रत्येक इलेक्शन आपण वैचारिक पद्धतीने लढणार आहोत, वैयक्तिक नाही। खासदार दिल्लीमध्ये कसा खासदार पाहिजे, जो तिथं काहीतरी आपले विषय मांडू शकतो असा खासदार, का फक्त जे तिथं जाऊन बसतील, काय काम जे सांगितलं जाईल ते करतील असा खासदार आपल्याला पाहिजे। लोकशाहीची ताकद ही नक्कीच पैशाच्या ताकदीपेक्षा जास्त असते, हे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना दाखवावं लागेल। रोहित पवार भाचा, युगेंद्र पवार भाचा, सुनंदा पवार वहिनी, श्रीनिवास पवार भाऊ। बारामतीच्या हाय व्होल्टेज लढतीसाठी सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ आज वाढवण्यात आला, तेव्हा पवार कुटुंबियांमधील हे सर्व सदस्य ताईंच्या सोबत होते। काठेवाडी जवळील कन्हेरीच्या मारुती मंदिरात बजरंग बलीच्या आशीर्वादाने प्रचाराची नांदी झाली। ते तुतारीच्या समोर जावं, आता काल पुढचे सांगितलं कसं जावं, विषय चालू तुम्ही सांगताना हे सांगितले असं राहू की तुम्हाला काही कमी करून द्यायला, ते कमी करून देणार मी काय त्याच्या खोल्यात जाऊ इच्छित नाही। कारण हे देणं घेणं घेऊन हा मात्र मागण्याची भूमिका आमची नाही। ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक इलेक्शन आपण वैचारिक पद्धतीने लढणार आहोत, वैयक्तिक नाही। लढायचं असेल ना तर आपल्यापेक्षा ताकदवर अशी लढा, म्हणून हनुमान मंदिरात आहे। लढेंगे तो अपने ताकतवर से लढेंगे। बारामतीच्या यंदाच्या लढाईला कौटुंबिक पार्श्वभूमी आहे। अजित पवारांच्या पत्नी सुप्रियाताईंच्या वहिनी सुनेत्रा पवार त्यांच्या विरोधात महायुतीकडून उभ्या ठाकल्या आहेत। पैसा आहे, ताकद आहे, दबाव तंत्र आहे, अशा शक्तीच्या विरोधात जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला एकत्रित यावं लागेल। आणि लोकशाहीची ताकद ही नक्कीच पैशाच्या ताकदीपेक्षा जास्त असते, हे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना दाखवावं लागेल। खासदार दिल्लीमध्ये कसा खासदार पाहिजे, जो तिथं काहीतरी आपले विषय मांडू शकतो असा खासदार, का फक्त जे तिथं जाऊन बसतील, काय काम जे सांगितलं जाईल ते करतील असा खासदार आपल्याला पाहिजे। आपल्याला असा एक खासदार पाहिजे जो आपल्या सगळ्यांचा आवाज तिथं संसदेत बोलू शकतो, आणि हा आवाज फक्त आणि फक्त सुप्रियाताईंचाच आहे। योगामी विचार आणि सत्य असत्य हे परमेश्वराला आपल्यापेक्षा जास्त कळतं, त्यामुळे मला वाटतं न्याय हा नक्कीच साहेबांच्या बाजूने लागेल। राजकीय सामना जरी निवडणुकीपुरता असला तरी नातं रक्ताचं आणि चिरकाल टिकणारं असतं। त्यात एरवी सुप्रियाताईंच्या प्रचारात आघाडी घेणारे अजित पवारच आज त्यांच्या विरोधात आहेत, याची खंतही अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवारांना जाणवली। इलेक्शनला नारळाला आम्ही सगळेजण असतो, यावेळेस कुटुंबातली एक व्यक्ती नाही, ठीक आहे, त्याचं थोडंसं दुःख आहे, पण विजय शेवटी सत्याचाच होणार। थँक्यू। कन्हेरीच्या याच मंदिरात उद्या सुनेत्रा पवारांच्याही प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे, तेव्हा अजित पवारांसोबत हे त्यांचे जीवाभावाचे नातलग नसतील। आता माझा परिवार सोडून अख्खा माझा राहिलेला परिवार माझ्या विरोधात फिरतोय। पायाला भिंगरी बांधल्यासारख्या सभा घेत आहे। त्याच्या संदर्भात काही बोलतायत, ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, परंतु कधी अरे तुम्ही डुंकून बघितलं नाही प्रचाराला? काल परवा तर प्रतिभा काकी प्रचाराला आला, मी तर कपाळाला साथ मारला। काकी पण 90 पासून कधी प्रचाराला आलेल्या तुम्ही बघितल्या नाही, मी पण बघितल्या नाही। निवडणुकीच्या मैदानात निकाल लागेल तो लागेल, पण मतांचा धागा घट्ट करताना नात्याची विंड सैल होऊ न देण्याची अवघड कसरत आता अजित पवारांना करायची। जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।